पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमचे कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? जय भीम, जय शिवराय. मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन, विश्व सारे नतमस्तक झाले भीमा तुझ्या जन्मामुळे. विश्व सारे नतमस्तक झाले भीमा तुझ्या दिव्य ज्ञानापुढे. चंद्र सूर्य ही थिजून गेले तुझ्या बुद्धी तेजा पुढे. कायदे पंडितही क्षण आले तुझ्या विद्या व्यासंगा पुढे. म्हणा समंत झुकतो आहे भीमा तुझ्या संविधानापुढे, भीमा तुझ्या संविधानापुढे. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन 2026 आणि या निमित्ताने नको ती घटना घडली. माधवी जाधव या ताईचं मी खरंच मनापासून तिच्या शौर्याला सलाम करतो. खरं तर ड्युटीवर असताना सुद्धा वनरक्षक असणाऱ्या या ताईनं गिरीश महाजन यांचं भाषण थांबवलं आणि म्हणाल्या की मी तुमचं भाषण सुरुवातीपासून ऐकते, तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाहीये. मित्रांनो, या गोष्टीमध्ये, या विचारामध्ये नुसता भावनिक आधार नव्हता. बाबासाहेबांचं नाव यासाठी आज संविधानाच्या दिवशी घ्यायला हवं होतं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यासाठी घ्यायला हवं आहे की आज जो प्रजासत्ताक दिन संपन्न होत आहे तो केवळ बाबासाहेबांमुळे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा ही घटना देशाला समर्पित करायची होती, द्यायची होती, ही घटना सुपूर्द करायची होती, त्यावेळी बाबासाहेबांनी एक अतिशय जबरदस्त वास्तववादी इशारा दिलेला होता. ते म्हणाले होते, या संविधानामध्ये मी खूप परिश्रमाने, कष्टाने या देशाचं संविधान लिहित असताना हे संविधान मी तुमच्या हातात देतोय. परंतु हे लोक चालवणारे जर चांगले असतील तर देशाचं संविधान अजून काही काळ टिकेल. परंतु चालवणारे लोक जर नालायक असतील तर देशाचं संविधान 10 वर्षाच्या आत कोलमडल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देत असताना ते म्हणाले की राजकीय बाबतीमध्ये आपण एक मूल्य, एक मत आपण या ठिकाणी घेत आहोत, परंतु आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये जर विषमता असेल तर आर्थिक आणि सामाजिक जीवनात विषमतेमध्ये होरपळलेले लोक या देशाचं संविधान उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. हा जळजळीत इशारा त्यांनी 26 जानेवारी 1950च्या अगोदर 2 महिन्यापूर्वी दिलेला होता. मित्रांनो, आज आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आज आपल्या देशाचा संपूर्ण जगामध्ये 135वा क्रमांक आहे. आपला देश एससी, एसटी, ओबीसींनी प्रचंड भरलेला आहे, परंतु 10% लोकांकडे 77% देशाची संपत्ती आहे. आपला महाराष्ट्र हा देशाला फार मोठा आर्थिक आधार देतोय. जवळजवळ 50 लाख कोटी रुपयाचा जीडीपी आहे. त्यापैकी 13.7% योगदान देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आहे. परंतु देशामध्ये एससी, एसटी, ओबीसीची आर्थिक सामाजिक विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आज आपला देश आर्थिक बाबतीमध्ये, अर्थ विकासाच्या बाबतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. आजच देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताकाला अभिवादन करताना म्हटलं. 1ल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. त्यांचा जवळजवळ 30 लाख ट्रिलियन डॉलर ही त्यांची असेट आहे. त्याचबरोबर 2ऱ्या क्रमांकावरती चायना आहे, चीन आहे. त्यांची संपत्ती जवळजवळ 19.5 लाख ट्रिलियन डॉलर आहे. त्याच्यानंतर जर्मन 3 नंबरवरती आहे. त्याची काहीतरी 5.1 ट्रिलियन डॉलर असेट आहे. त्याची जागा की जर 4थ्या क्रमांकावरती जपान आहे, त्याची जागा भारत घेणार आहे. हे सगळे आकडे आपल्याला दिसत आहेत. परंतु या देशातला शेतकरी कर्जमुक्त आहे का? या देशातल्या बेरोजगार युवकाला जॉब आहे का? नोकरी आहे का? लाडक्या बहिणींना जो निधी दिला जातो तो सुद्धा एससी, एसटी आयोगाच्या माध्यमातून 746 कोटी रुपये दिले जातात.
म्हणजे ज्या वंचित वर्गाला खऱ्या अर्थाने निधीची गरज आहे तो वर्ग या देशाच्या नियोजनापासून, या महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनापासून वंचित राहतो आहे. त्या वर्गाला आर्थिक विकासाच्या या गतीमध्ये घेतलं जात नाहीये. ही या देशाची फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं म्हणावं लागतं की आम्ही मूलभूत एससी आणि ओबीसी वर्गासाठी, गरीब वंचित वर्गासाठी काम करणार आहोत. किती दिवस काम करणार आहोत? प्रजासत्ताक दिन, देशाचा स्वातंत्र्य दिन आज जवळजवळ स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करून पुढे चाललेला आहे. तरी सुद्धा जर या देशातील वंचित घटकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, मजुरांना हक्काचा देश मिळत नसेल, त्यांच्या हक्काचं, हिताचं आणि विकासाचं काम होत नसेल, तर फक्त मुठभर लोकांना मोठं करून देशामध्ये भांडवलशाही व्यवस्था निर्माण करायचं आहे की काय, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली. मी तर म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आताच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा साक्षात्कारच इथल्या देशातल्या स्पृश्य आणि स्वतःला मोठे समजणाऱ्या या व्यवस्थेला झालाच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज मुख्यमंत्र्याची शपथ घेत असताना असो किंवा पालकमंत्र्याची असो, कोणत्याही मंत्र्याची शपथ घेताना असो, 164 इंटू ब्रॅकेट 3 नुसार गोपनीयतेची शपथ बाबासाहेबांच्या संविधानाने त्यांना घ्यावी लागते. 243 जीके नुसार महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा झेडपीची निवडणूक 243 के नुसार बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आर्टिकल नुसार यांना सामोरे जावं लागतं. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्याचबरोबर 14 ते 17 मध्ये मूलभूत अधिकार, आरक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. या देशातल्या सर्व महिलांना, त्याचबरोबर अल्पसंख्याकांना बाबासाहेबांनी अनुच्छेद 29 नुसार अधिकार दिला. या देशातल्या तमाम अशा वंचितांना संविधानामुळे तर न्याय मिळाला नाही. जर हे संविधानच नसतं तर आज माधवी जाधव सारख्या स्त्रीला तिथे वनरक्षक पाल म्हणून नियुक्त करण्यात आलं नसतं. कुठेतरी ती ताई गुलामगिरी आणि लाचारगिरी करत असते. त्यांना बाबासाहेब काला, म्हणून त्या ताईनं भर सभेमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांचं भाषण थांबवलं आणि त्यांनी सांगितलं, अजून सुद्धा तुम्ही भाषण संपत आलं तरी सुद्धा तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही, कारण आजचा जो दिवस आहे तो बाबासाहेबांचा सन्मानाचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो बाबासाहेबांनी केलेल्या देशाच्या अथांग अशा कामाचा कृतज्ञतेचा दिवस आहे. आणि अशा दिवशी जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेत नसाल आणि निवडणुकापुरतं, मग ते पंचायत समितीच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो, महानगरपालिकेच्या असो किंवा लोकसभेच्या असो, विधानसभेच्या असो, तेव्हा मात्र बाबासाहेबांची प्रतिमा आणि ध्वज घेऊन तुम्ही लोकांच्या दारात मतदान मागायला जात असाल. फक्त चवीपुरता जर बाबासाहेबांचा वापर होत असेल तर याचा निषेध झाला पाहिजे. हीच भूमिका खऱ्या अर्थाने माधवी जाधवताईंनी मांडलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, या देशामध्ये आजही बाबासाहेबांनी दिलेली संवैधानिक मांडणी आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम चालू झालेलं आहे. या देशामध्ये त्यांना बाबासाहेबांचं नाव नको आहे, महात्मा फुलेंचं नाव नको आहे. महाराष्ट्रातल्या महापुरुषांची बदनामी करणाऱ्या भगतसिंग कोश्यार यांना पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे. यासारखी शोकांतिका दुसरी कोणती असू शकते? हे जे लोक आज निवडणूक सारखा आयोग हायजॅक करून मतदान प्रक्रिया विकत घेत असतील तर देशाच्या लोकशाहीचं करायचं काय? फक्त निवडणुकीपुरती लोकशाही नाहीये. आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचं प्रतीक माधवीताई झालेले आहे. लोकशाहीच्या प्रतीकामध्ये फक्त निवडणूक घेणं आणि उमेदवार विजेता करणं एवढंच लोकशाहीचं काम नाहीये, तर अन्यायाच्या, अत्याचाराच्या आणि या व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावरती उतरणं सुद्धा लोकशाहीचं काम आहे. आणि हा अधिकार बाबासाहेबांनी दिला म्हणून कुठेतरी 21व्या शतकामध्ये आज आपण सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं जीवन जगतोय. एससी आणि ओबीसी हा सामाजिक आर्थिक प्रगती करत आहे. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे 135व्या या देशामध्ये विषमतावादी व्यवस्थेत आपला देश राहतोय, त्याचा नंबर आहे. म्हणून मित्रांनो, समानता प्रस्थापित करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या या विचारानं या देशाची वाटचाल होत असताना त्यांचं जर नाव कोण मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही ती जर वाचवायची असेल, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी अकोल्याला विरोधकांची मूठ बांधून महापौर वंचितचा करणार होती. सगळं काय ठरलेलं होतं, त्याचं सगळं सरसेनानी पद सरदार बाळासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं होतं. आणि शेवटच्या क्षणाला मात्र शरद पवार एका झटक्यात बीजेपीला पाठिंबा देतात आणि त्या ठिकाणी बीजेपीचा महापौर होतोय.
ही या देशाची खरी वस्तुस्थिती आहे. जेव्हा जेव्हा या देशामध्ये बाबासाहेब असतील तेव्हा तेव्हा त्या काळी सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला. फक्त त्यांच्या समाजाचा मतदानापुरता वापर करण्यात आला. आणि आता सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचितच्या माध्यमातून एक या देशामध्ये सन्मानाची, स्वाभिमानाची, लोकशाहीला विपरीत असणारी सर्व उभी करू पाहत आहेत. तर त्यांना मात्र उगीच काहीतरी एखादं विधान द्यायचं, बेटीम म्हणायचं आणि आपली मात्र राजकीय पोळी भाजून घ्यायची. राजकारण इतक्या खालच्या लेवलला जात असेल तर त्या राजकारणाला खऱ्या अर्थाने योग्य अशा मार्गावर आणण्याचं काम प्रकाश आंबेडकर नक्कीच करतील. कारण त्यांची मुवमेंट ही स्वाभिमानाची आहे, सन्मानाची आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी पुन्हा पुन्हा हेच म्हणेन की या देशातल्या प्रतीकांना, लोकशाही प्रतीकांना संपुष्टात आणण्यासाठी या देशातले काही लोक जाणीवपूर्वक काम करू लागलेले आहेत. अशा लोकांच्या हातामध्ये या देशाचा राजकारभार देऊन जर पुढे जाऊन गुलामगिरी, लाचारगिरी अशाच गोष्टीकडे आपली वाटचाल होत असेल तर मित्रांनो, भयानक परिस्थिती आहे. याचं आत्मचिंतन आपण करावं आणि माधवी जाधव ताईंच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी युट्यूब चॅनल. मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.